त्र्यंबकनगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 मध्ये निवडणुकीची उत्सुकता आणखीन वाढलेली आहे। भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून सौ संध्या विलास तिवरे यांनी आज असंख्य समर्थकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरताना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती आणि त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। गेल्या अनेक दिवसांपासून सौ संध्या तिवरे यांनी प्रचारात आघाडी घेऊन प्रभाग पिंजून काढला। त्यांचे पती विलास अर्थात मामा तिवरे गेली 50 वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक व्यवसायात कार्यरत होते, त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। तर त्यांचा मुलगा संकेत हे सिव्हिल इंजिनियर असल्याने त्यांचा बांधकाम व्यवसायात चांगलं नाव कमावलेलं आहे। श्री पावन गणपती परिसरात राधाकृष्ण नगराची त्यांनी निर्मिती केलेली आहे। आकर्षक गृहरचना आणि वाजवी दरात त्यांनी निवासस्थाने उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे संपूर्ण त्र्यंबकवासियांच्या मनात तिवरे परिवाराने आदराचे स्थान निर्माण केले आहे। नगरीमध्ये त्यांनी केलेले सामाजिक कार्य, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा स्वभाव आणि महिलांसाठी सातत्याने घेतलेली पुढाकाराची भूमिका यामुळे त्यांची छवी एक जनसामान्यांचे उमेदवार म्हणून निर्माण झालेली आहे। अर्ज दाखल केल्यानंतर संध्या तिवरे यांनी बोलताना सांगितले की आमचा उद्देश राहील त्याच्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 2 मधून इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे आणि प्रभागाचा विकास आणि हेच उद्देश आमचा राहील। नगरपालिकेची निवडणूक लागलेली असून आम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून बीजेपी कडून इच्छुक आहे। प्रभागामध्ये माझी मिसेस संध्या विलास तिवरे उमेदवारी करणार आहे आणि 100% आम्हाला बीजेपीचं तिकीट मिळेल याची शाश्वती आहे। प्रभाग क्रमांक 2चा सर्वांगीण विकास, महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि नागरी सुविधा सक्षम करणे हे माझे मुख्य ध्येय आहे। नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला मी प्रामाणिकपणे उत्तराई होईल। संध्या तिवरे यांच्या अर्जामुळे प्रभाग क्रमांक 2 मधील निवडणूक लढत आणखीन रंगतदार होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।